Hello friends, today we are discussing about the motion in plane. In last video lecture, we discussed definition of motion and types of motion. There are three such types of motions. First one is the one-dimensional motion, means straight line motion. Second one is the two-dimensional motion, means motion in a plane. And third one is a three-dimensional motion, that is the motion of an object in a space. Today we have to discuss the basic concept related to kinematics, that are nothing but the position, distance, displacement, velocity and acceleration. Before that, we have to know definition of the position. What do you mean by the position? Position is nothing but the distance of an object from its origin. पोझिशन म्हणजे काय असेल तर एखाद्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स त्याच्या ओरिजिन पासून किती आहे हे आपण त्यामध्ये घेत असतो. त्यानंतर आहे पाथ लेंथ. पाथ लेंथ इज ऑल्सो नोन ॲज द डिस्टन्स, टोटल लेंथ ऑफ द पाथ covered by an object. Means path length is defined as, or the distance is defined as, total length of the path covered by an object. एखाद्या ऑब्जेक्टने एखादा मार्ग किती अंतर त्या ठिकाणी किंवा पूर्ण अंतर किती त्या ठिकाणी क्रमण केलेला आहे त्याला आपण म्हणायचं आहे डिस्टन्स. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. डिस्टन्स ही काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे तिला फक्त मॅग्निट्यूडच आहे. काय आहे तिला? मॅग्निट्यूड. इट हॅज ओनली मॅग्निट्यूड. इट्स डायमेन्शन इज m0 l1 t0. म्हणजे याचं जे डायमेन्शन आहे त्यामध्ये फक्त लेंथ येते आणि इतर ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या त्यामध्ये नाहीये. त्याला फक्त मॅग्निट्यूड आहे. डायरेक्शनचा आपण या ठिकाणी विचार करत नाही आहोत. आणि यावरून आपण त्याचं एसआय युनिट लिहू शकतो, ते आहे मीटर. युनिट काय असेल? मीटर. नाउ सेकंड थिंग इज डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज डिफाइंड एज द चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? चेंज इन पोझिशन of an object with time. वेळेनुसार एखादा ऑब्जेक्ट जर आपली पोझिशन बदलत असेल तर त्याला त्या ठिकाणी आपण म्हणायचं आहे दिलेला ऑब्जेक्ट हा विस्थापित होत आहे, म्हणजेच तो त्याची आपली जागा बदलत आहे. ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. बघा इथे फरक आपल्याला लक्षात येऊन जाईल. डिस्टन्स जी आहे त्याला त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी म्हटलेली आहे, फक्त त्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड मिळालेला आहे. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांचा विचार करायचा आहे. यावरून आपल्याला हा जो काही डिस्प्लेसमेंट आहे त्याचे जे व्हॅल्यू आहेत एकतर पॉझिटिव्ह मिळू शकतात, एकतर त्या झिरो असू शकतात किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा डिस्प्लेसमेंटची आपल्याला मिळत असते. परंतु डिस्टन्सच्या बाबतीत आपल्याला ह्या बाबी आढळून येणार नाहीयेत. डिस्टन्स किंवा पाथ लेंथ जी आहे ती फक्त पॉझिटिव्ह किंवा झिरो असू शकते, निगेटिव्ह ती असणार नाहीये. दोघांचं युनिट या ठिकाणी सारखं दिलेलं आहे. एसआय युनिट दोघांसाठी पण मीटरच आहे आणि दोघांचं डायमेन्शन जे आहे तेही सेम आहे. m0 l1 आणि t0 काय दिलेलं आहे आपल्याला? l1 हेच डायमेन्शन दिलेलं आहे. त्यांचा जो मॅग्निट्यूड आहे तो द मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट अँड पाथ लेंथ मे और मे नॉट इक्वल
असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. यावरून आपल्याला असं म्हणता येईल डिस्प्लेसमेंट इज डिफाइंड ऍज द चेंज इन पोझिशन ऑफ एन ऑब्जेक्ट विथ टाइम. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो एकतर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट किंवा निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट घडवून आणू शकतो. ओरिजिन पासून त्याच्या त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या मिळू शकतात. इथे ही त्याची इनिशियल पोझिशन आहे त्याला आपण x1 म्हणूयात आणि या ठिकाणी ही जी पोझिशन आहे ती x2 आपण म्हणूयात. म्हणजे टाइम जो आहे तो t1 एवढा होता. t1 ला x1 या जागेवरती तो आहे पोझिशनला आहे, t2 ला x2 या पोझिशन वरती तो आहे. जर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर आपण या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजेच डिस्प्लेसमेंट इज रिप्रेझेंटेड ॲज del x. Del x is a vector quantity, therefore del x is equals to x2 minus x1. दोन्ही कसे आहेत वेक्टर आहेत. म्हणजे हा एकतर इकडे लेफ्टला जाऊ शकतो किंवा इकडे राईटला जाऊ शकतो. आपला जो आहे तो राईटला गेलेला आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वरती गेलेला आहे, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी x2 असं म्हटलेलं आहे. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. नाउ टाइम जो आहे तो आपण डेल टी हा घेतलेला आहे. यामध्ये टाइम इनिशियल टाइम t1 होता आणि फायनल टाइम t2 आपण घेतला. म्हणजे दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो t2 मायनस t1 आपल्याला लिहिता येईल. यामध्ये हा जो डेल एक्स दिलेला आहे यांच्या व्हॅल्यू जसं आपण अगोदर बघितलेलं आहे त्याप्रमाणे पॉझिटिव्ह आपल्याला मिळू शकतील, ती 0 सुद्धा असू शकते किंवा मग त्या ठिकाणी निगेटिव्ह सुद्धा असू शकते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नाउ व्हेलॉसिटी. व्हॉट डू यू मीन बाय द व्हेलॉसिटी? वी आर फॅमिलियर विथ द डेफिनेशन or with the velocity, that is nothing but the change in displacement per unit time. काय म्हटलेलं आहे? चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. डिस्प्लेसमेंट मध्ये ठराविक वेळेनुसार किती बदल झालेला आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला फक्त व्हेलॉसिटी जर घ्यायचं असेल तर व्हेलॉसिटी v इज इक्वल्स टू आपण डेल एक्स अपॉन डेल टी असं त्या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजेच यामध्ये दोन प्रकारच्या व्हेलॉसिटीज आपल्याला मिळतात. एक असेल ऍव्हरेज व्हेलॉसिटी आणि एक असेल इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण बघणार आहोत. ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज द टोटल डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. काय म्हटलेलं आहे? टोटल डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. आणि या ठिकाणी आपल्याला असं घेता येईल डेल एक्स अपॉन डेल टी दॅट इज नथिंग बट द x2 मायनस x1 वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी एरोहेड दिलेला आहे. t2 मायनस t1 हे आपण दाखवलेलं आहे. स्केलर क्वांटिटी आहे टाइम, त्यामुळे आपण तिथे दिलेलं नाहीये. म्हणजे ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज डिफाइंड ऍज टोटल डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. आणि लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल डेल एक्स अपॉन डेल टी इज इक्वल टू x2 मायनस x1 अपॉन t2 मायनस t1. याला म्हणायचं आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी. आता ही जी ऍव्हरेज व्हेलॉसिटी आहे या ऍव्हरेज व्हेलॉसिटीचं आपण डायमेन्शन जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला डिस्प्लेसमेंट साठी डायमेन्शन जे आहे ते m0 l1 आणि t0 मिळालेलं आहे. टाइम साठी आपल्याला डायमेन्शन जर घ्यायचं म्हटलं तर m0 l0 t1 मिळालेलं आहे. याच्यावरून आपण डायमेन्शन लिहित असताना m0 l1 आणि t मायनस 1 हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग या डायमेन्शन वरून आपल्याला त्याचं युनिट लिहिता येईल. युनिट असेल मीटर पर सेकंड, बिकॉज डिस्प्लेसमेंट इज मेजर्ड इन मीटर अँड टाइम इज मेजर्ड इन सेकंड. दॅट्स वाय द SI unit of the velocity is meter per second. हे आपण त्या ठिकाणी लिहिलं. Its value is totally depends on the displacement. या
व्हेलॉसिटीची ऍव्हरेज व्हेलॉसिटीची किंवा व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू आहे ती पूर्णपणे आपल्याला डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड असलेली आढळून येते. म्हणजेच आपण त्याला असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणू शकतो की ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते, 0 असू शकते किंवा मग त्या ठिकाणी निगेटिव्ह सुद्धा असू शकते. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, बऱ्याच वेळा व्हेलॉसिटी जी आहे ती वाढत जाते, बऱ्याच वेळा व्हेलॉसिटी जी आहे ती कमी सुद्धा होत जाते, असं आपण अनुभवलेलं आहे. एखादी व्हेकल असेल, तिची स्पीड जी आहे किंवा तिची जी व्हेलॉसिटी आहे ती वाढत जाते म्हणजे पॉझिटिव्ह आहे. कधी कधी त्याची जी स्पीड आहे ती कमी होत जाते म्हणजे ती निगेटिव्ह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि कधी कधी व्हेलॉसिटी आपल्याला 0 सुद्धा मिळू शकते, त्याला म्हणायचं आहे ऍव्हरेज व्हेलॉसिटी. नाउ सेकंड थिंग इज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता मी या ठिकाणी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा जो काही आपण विचार करणार आहोत तो करत असताना आपल्याला व्हेलॉसिटी म्हणजे काय हे लक्षात आलेलं आहे. त्याच्यावरून इथे टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आपण घेतलेला आहे. मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय असेल तर लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ऍव्हरेज व्हेलॉसिटी. या दिलेल्या ऍव्हरेज व्हेलॉसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे हा जो टाइम डेल टी आहे तो त्या ठिकाणी अतिशय कमी आहे. इन्स्टंटेनियस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टाइम इन्स्टंटला व्हेलॉसिटी किती आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच डेल टी हा आपण जो घेत आहोत यामध्ये टाइम टी टेंड्स टू 0. काय म्हटलेलं आहे, टाइम टी टेंड्स टू 0 अतिशय शॉर्ट टाइम इंटरव्हल साठी आपण घेत आहोत म्हणून. आणि लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ऍव्हरेज व्हेलॉसिटी मीन्स आपल्याला घेता येईल या ठिकाणी लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू लिमिट टाइम टी टेंड्स टू 0 del x upon del t is equals to dx upon dt. It is vector quantity. That's why here instantaneous velocity is equals to dx upon dt. हे आपल्याला घेता येईल. Again the SI unit is meter per second. Dimension is also same as like the average velocity, that is nothing but the m0 l1 t minus 1 हे आपण घेणार आहोत. आणि या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी आहे याची जी व्हॅल्यू आहे, याचा जो मॅग्निट्यूड आहे तो आपल्याला ऍव्हरेज व्हेलॉसिटी सारखा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मिळेल. हे लक्षात आलं. या ठिकाणी तुम्हाला लिमिटिंग व्हॅल्यू आपण घेत आहोत म्हणजे अगोदर जे आपण घेतलंय ऍव्हरेज व्हेलॉसिटी त्यामध्ये डेल एक्स अपॉन डेल टी घेतला होता. चेंजिंग डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम घेतलेला आहे. इथे चेंजिंग डिस्प्लेसमेंट ऍट अ पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट किंवा शॉर्ट टाइम इन्स्टंट. इन्स्टंटेनियस चा अर्थ काय होतो की एखाद्या ठराविक वेळेपुरता मर्यादित असेल म्हणून आपण त्याला त्या ठिकाणी इन्स्टंटेनियस हा वर्ड यूज केलेला आहे. आणि आपल्याला जे काही फॉर्म्युला आहे तो या पद्धतीने लिहिता येईल. नाउ नेक्स्ट इज द ऍव्हरेज स्पीड. आता ऍव्हरेज स्पीड कशाला म्हणायचं आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी तर आपण बघितलेला आहे. ऍव्हरेज व्हेलॉसिटी मध्ये आपण म्हटलेलं आहे चेंज इन डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. तुम्ही नोटही करू शकता, चेंजिंग डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम असं म्हटलेलं आहे. इथे आता आपल्याला घ्यायचंय ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड इज नथिंग बट द टोटल पाथ लेंथ पर युनिट टाइम. बघा या ठिकाणी पाथ लेंथ म्हणजेच आपण डिस्टन्स घेतलेला आहे आणि डिस्टन्स ही काय आहे, स्केलार क्वांटिटी आहे. म्हणजेच स्पीड सुद्धा आपल्याला काय मिळेल, स्केलार क्वांटिटीज मिळेल. आता यामध्ये आपण असं लिहू शकतो डेल एक्स अपॉन डेल टी असं बऱ्याच वेळा लिहिता येईल. परंतु यामध्ये असं न लिहिता, कारण इथे आपण डायरेक्शनचा विचार केलेला नाही, फक्त मॅग्निट्यूड, म्हणून त्याला लिहिताना असं लिहिता येईल dx upon dt is the average speed. याचं जे युनिट आहे ते आपल्याला मीटर पर सेकंड. त्यानंतर डायमेन्शन जे आहे ते आपल्याला
0 L1 आणि t-1 हेच मिळणार आहे. हे दोघांसाठी सेम आहे. यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या मात्र त्या ठिकाणी आपण घेत असताना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 जसं या ठिकाणी ऍव्हरेज व्हेलॉसिटीच्या किंवा व्हेलॉसिटीच्या बाबतीत घेतलेलं आहे. इथे फक्त स्पीड म्हटल्यानंतर मॅग्निट्यूडच येतो, मग तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा 0 असू शकतो. आलं लक्षात. नाउ इन्स्टंटेनियस स्पीड अगेन आता आपण बघितलेलं आहे. ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय असेल तर टोटल पाथ लेंथ पर युनिट टाइम म्हटलं. या ठिकाणी इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, द लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ऍव्हरेज स्पीड. या ऍव्हरेज स्पीडची जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच्यावरून आपल्याला इन्स्टंटेनियस स्पीड मिळेल. आणि हा जो इन्स्टंटेनियस स्पीड आहे तो सहसा आपण मोजत असतो. म्हणजे जे काही व्हेकल्स आपण वापरत असतो, यूज करत असतो, त्यांच्यामध्ये त्यांचा जो स्पीडोमीटर आहे, काय म्हटलेला आहे एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्पीडोमीटर जो आहे त्यामध्ये मोजल्या जाणारा, मेजर केल्या जाणारा जो काही स्पीड आहे तो इन्स्टंटेनियस असतो. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी न मेजर करता स्पीड आपण मेजर करत असतो असं म्हणायला हरकत नाहीये. नाउ द नेक्स्ट इज ऍक्सलरेशन म्हणजे त्वरण. हे माहिती तुम्हाला. या ठिकाणी अगोदर आपण थोडक्यात मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि स्पीड म्हणजे चाल असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. आलं लक्षात. व्हेलॉसिटी म्हणजे वेग आणि स्पीड म्हणजे चाल असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आता आपण बघणार आहोत ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन ही अतिशय महत्वाची क्वांटिटी आहे. कायनेमॅटिक्स मध्ये या क्वांटिटीवरूनच मोशनचे प्रकार त्या ठिकाणी पडलेले आहेत, तेही आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर ऍक्सलरेशनची डेफिनेशन आपण घेऊयात. द रेट ऑफ चेंज ऑफ velocity per unit time. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन प्रकारच्या व्हेलॉसिटीज मिळणार, ऍक्सेलरेशन मिळणार आहेत. एक तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशन आणि दुसरा हा इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. परंतु ऍक्सेलरेशन म्हणजे काय हे आपण लक्षात घेत असताना द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम म्हणजे व्हेलॉसिटीचा जो रेट आहे तो वेळेनुसार कसा बदललेला आहे. म्हणजे परत आपल्याला डिस्प्लेसमेंट प्रमाणे या ठिकाणी व्हेलॉसिटीचा विचार करायचा आहे. चेंज इन व्हेलॉसिटी डेल व्ही इज इक्वल्स टू v2 मायनस v1 आणि चेंज इन टाइम म्हटलं तर आपल्याला मिळेल t2 मायनस t1. आलं लक्षात. आपल्याला काय करायचं आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम घ्यायचा आहे. म्हणजेच ऍव्हरेज ऍक्सेलरेशनची डेफिनेशन ही आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. ती असेल, आपण इथे लिहू, ऍव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू ऍव्हरेज ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू ऍव्हरेज ऍक्सेलरेशन इज इक्वल्स टू a इज इक्वल्स टू डेल व्ही अपॉन डेल टी. काय म्हटलेलं आहे, डेल व्ही अपॉन डेल टी. यामध्ये आपल्याला लिहिताना डेल व्ही म्हणजेच काय असेल आपला v2 मायनस v1 इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी जसं आपण म्हणतो. इथे v2 म्हणजे फायनल व्हेलॉसिटी आणि v1 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. रेट आहे कशा पद्धतीने तो बदललाय, झालेला बदल आपण घेतलेला आहे. चेंज इन व्हेलॉसिटी डेल व्ही अपॉन डेल टी म्हणजेच v2 मायनस v1 अपॉन t2 मायनस t1 हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. नाउ ही झाली आपली ऍव्हरेज ऍक्सेलरेशन. आणि ऍव्हरेज ऍक्सेलरेशन नंतर आता आपण बघणार आहोत इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन. आणि इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचंय तर ऍव्हरेज ऍक्सेलरेशनची जी लिमिटिंग व्हॅल्यू आहे तिला आपण इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन म्हणणार आहोत. म्हणजेच या ठिकाणी हा जो चेंजिंग टाइम आहे तो इन्स्टंट आहे, एका पर्टिक्युलर टाइम इन्स्टंट साठी आपण घेत आहोत. म्हणजेच टाइम t टेंड्स टू 0 अतिशय कमी त्या ठिकाणी वेळेमध्ये कसा बदल झालेला आहे त्या दिलेल्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज इन व्हेलॉसिटी इन अ टाइम असं आपण घेणार आहोत. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द ऍव्हरेज ऍक्सेलरेशन दॅट इज लिमिट टाइम t टेंड्स टू 0 del v upon del t is equals to
dv/dt. आणि आता यामध्ये आपल्याला इन्स्टंटेनियस ऍक्सेलरेशन आणि ऍव्हरेज ऍक्सेलरेशन या दोघांचा जर विचार केला तर दोघांचं युनिट हे आपल्याला सेमच मिळणार आहे, जे आपण SI युनिट तुम्हाला माहितीच आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय लिहिणार आहोत आपण? मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याचं जे डायमेन्शन आहे ते m0, L1 आणि t-2 हे लिहिणार आहोत. या ऍक्सेलरेशनच्या व्हॅल्यूज व्हेलॉसिटी वरती डिपेंड असलेल्या आढळून येतात. त्यामध्ये एकतर ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असू शकते, म्हणजे ऍक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह असू शकते. त्यानंतर ऍक्सेलरेशन हे निगेटिव्ह सुद्धा असू शकते. आणि निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला आपण त्या ठिकाणी डिसरलेशन किंवा रिटार्डेशन असं सुद्धा म्हणत असतो. आणि त्याची व्हॅल्यू 0 सुद्धा असू शकते. हे सर्व आपल्याला व्हेलॉसिटीच्या व्हॅल्यूज वरती आढळून येते, डिपेंड असलेलं आढळून येईल. म्हणजेच ही जी काही ऍक्सेलरेशन आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. काय आहे? व्हेक्टर क्वांटिटी आहे, कारण तिला त्या ठिकाणी मॅग्निट्यूडही आहे आणि डायरेक्शन सुद्धा आहे. म्हणजेच आपल्याला यावरून मोशनच्या महत्वाच्या 2 त्या ठिकाणी टाइप्स बघायला मिळतील. एक तर ऍक्सेलरेटेड मोशन आणि दुसरी जी आहे ती नॉन ऍक्सेलरेटेड मोशन. आणि तो भाग आपण त्या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत. सो आमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.